फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। साई राम म्हणा साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली, साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली, समर्पोनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई, तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले, योगाची माया भक्तीची काया उदीची किमया, साई माऊली, साई माझी माऊली, साई माझी साई बाबा, साई बाबा, साई बाबा। ये समद दळण कुणी दळायचं? अरे एवढा निवेद दाखवून आले असते। समद धान्य दळून झाल्याशिवाय इथनं उठायचं नाही। तेव्हा आहेस ना तू? मेरा फरिश्ता आया। चांद? वो आप चांद बोले, वो मेरा नाम है, आपको किसने बताया? सबका मालिक एक। वो कैसे, क्यों बताएगा मेरे बारे में आपको? धूपगांव का पाटिल चांद मियां मेरे लिए फरिश्ता है। ये बात वो मुझे नहीं बताएगा, किससे बताएगा? आप बके जा रहे हो, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। भरोसा रखो, अल्लाह मालिक है, अल्लाह बेनियाज। ये नमाजी में पढ़ते हो, फिर जो अल्फाज मुंह से निकालते हो उस पर यकीन भी रखो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम युलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। मतलब आपका मजहब इस्लाम है? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। अब क्या किसी की पहचान, उसकी बोली, उसकी दुआ उसके मजहब से जुड़ी होती है? ये सब मेरी समझ के बाहर आहे। हे बघा, आधीच खूप उलझने, अजून गुंतवू नका हो इथे। आधी मला बिजलीला शोधायचं हो ना। बायजा, दार का बंद आहे? आई, हे दार कुणी बंद केलं? दार मी बंद केलंय दादा। अरे त्या बायजाला सपान पडतं, पण त्या भ्रमात राहू नको असं तिला सांगायच्या ऐवजी तिला तू आण चारतो, गोंद चारतो, काय तो म्हणे जा लिंबाच्या झाडाशी बोल। अरे काय चाललंय? तो कोण तो बालयोगी त्याच्या ना जातीचा पत्ता ना धर्माचा पत्ता? इथनं जाऊन सुद्धा किती वर्ष झाली त्याला, पण ना तिच्या डोक्यातनं घोळ जात ना तुझ्या डोक्यातनं घुसतात। आई, कुठल्या जात धर्माचा आहे ते बघून नाही, त्याच्यात देवाचा अंश आहे ते महत्वाचं। आता बायजाचा त्याच्यावर विश्वास आहे, हा पण बायजाचा विश्वास आहे म्हणून तुझाही असायला हवा असं मी नाही म्हणत।
शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा बरोबर ना, म्हणून तिला आत बंद करून मी इथं पाऱ्याला बसली. म्हणजे बाईचा हात आहे. हा मग मीच तिला आत बंद केलं. घरातली कामं न करता कशी काय बाहेर जाते बघतीस मी. अगं पण आणि तू तर मध्ये काय बोलूच नको. तिला हिथनं मी बाहेर जायला देणार नाही. हे बघ, काय येडेपणा करायचा ना तो आतच करू दे आता तिला. ग पण खंडोबाला निवेद दाखवायचा आहे. मायचा पती वाईट बघत असतील, जाऊ दे तिला. हे बघ, निवेदाचं मी बघून घेईन. ती नकोय जायला. आज ती इथनं हलणार नाही. समजा झाल्याशिवाय इथनं उठायचं नाही. ही कसली कसोटी. येऊ नये असं तुला बी वाटतंय का? तर तूच कुठली तरी वाट दाखव. बाईचा माई, मनोभावे सेवा करण्याचा तुझा स्वभाव, तुझा खरेपणा, तुझं प्रेम, तुझी देवावरची श्रद्धा, हे सारं देवाला देवपण देतं. तुला काम संपून जायचं आहे ना? चल, मी येतो तुझ्या मदतीला. नाही नको. तू ना फक्त माझ्या पाठीशी उभा राहा. ये कैसा चमत्कार है बाबा? मैं आपको जानता तक नहीं और आप मेरे बारे में इतना सब कुछ जानते हो. अल्लाह मालिक है, उसे अपना मानो, उस पर पूरा यकीन करो, फिर देख कोई पराया नहीं रहेगा. मतलब जितना आप जान सके हो उतना सब कुछ मैं भी जान पाऊंगा. बिल्कुल. तो आप मेरा नाम जानते हो, मेरी घोड़ी का नाम वो लापता है ये भी आपको पता है, लेकिन ये सब मेरी समझ में नहीं आ रहा. ढूंढते ढूंढते थक गए होंगे. आओ बैठो. कैसा लग रहा है? सुकून मिल रहा है. ऐसा जैसे मानो मानो यही रूह की मांग थी. प्यास भी लगी है. ए धरणी माय, अगं लेकराला तहान लागलीये, पाणी पाजशील की नाही?
नहीं बाबा, यहाँ कोई तालाब, कुआं, नदी नहीं है। ये चमत्कार कैसे किया बाबा? प्यास बुझाने धरती माँ ने पानी दिया है, उसे इंतजार मत कराओ. पाण्याला ताटकळ ठेवायचं नाही, नाहीतर रुसून निघून जाईल. आधी तहान भागव, मग बोल. इतना मीठा पानी जिंदगी में पहली बार पी रहा हूँ. पानी भी खुदा जैसा है, जैसे जिसकी शख्सियत तसा त्याला भासतो. आता घे अल्लाचं नाव आणि मार हाक घोडीला. बिजली, अरे जरा प्रेमानं हाक मार. बिजली. साई बाबा, साई पाहिलंस? बाबा. प्रेमानं बोलवलं तर उपरवाला सुद्धा येतो. आप महान हो. हाँ, आप तो सब जानते हो. बहुत बड़ा एहसान किया है आपने बाबा. आपकी सेवा करने का मौका चाहिए. माझ्या भतीजाचा निकाह आहे. तुमचा दुवा मिळाला तर. फकीराची दिशा ठरलेली नसते चान. आज इकडे, उद्या तिकडे. नाही जमणार तुझ्या घरी यायला. लेकिन आप ही ने तो कहा था ना, मैं आपको लेने आया हूँ, मैं फरिश्ता हूँ, तो याद है? तो हाँ, और उसके बाद मैंने ये भी कहा था कि बाद में बुलाओगे तो भी नहीं आऊंगा. देखिए, मैं आपको लेने के लिए नहीं आया हूँ. फिर मेरे पीछे पड़ोगे वो भी नहीं आऊंगा. ये याद है? गलती हो गई बाबा, और गलती तो मुझसे हुई है. मेरे भतीजे को क्यों उसकी सजा? उनका निकाह है, आपकी दुआ मिलेगी तो उनकी जिंदगी सफल हो जाएगी. बाबा, बाबा एक बार माफ कर दो. बस बस बस, अल्लाह मालिक है, माफ वो करेगा, मैं नहीं. चल. हाँ, चलिए. चल बिजली घर, चल. चल, चल बेटा. पेड़ के नीचे सब उतल पुतल करके रखा है. जाते ही साफ करा देता हूँ. यहाँ की बात नहीं, और वो है ना, वो किसी को अपनी सेवा करने का मौका जरूर देगा. चल, चल. आता तुम्हाला कोणत्या देवानं येऊन कानात सांगितलं म्हणून तुम्ही हे करताय? हा, आता नाही होतोय उशीर. अगं बायजाबाई जिथं पुसती तिथं कुणीतरी घाण करून ठेवली आहे. आपण बघून बी पुढे जायचं. ए काय करतोस? हा बघ ना, आपण एवढी मेहनत केली, यांचं काय चाललंय? तुम्हालाच काय विचारतोस? त्यास नाही विचार. हो, हे काय करताय? ए गपगुमान घरी जा. हा. इथं हात लावायचं काम नाही. हे कुणी ठरवलं? म्या ठरवलं. ही कुठली रीत? हा, कचरा केला तरी वरड, आणि आता साफ करतोय तरी बी वरडतावय. ए हीच आमची रीत आहे. जाऊ तूच तुम्हाला. चल रा.
याला म्हणतात देवाची रीत, कळलं का? तुझ्यामुळे झालं इकडे पडलं ते. आधी वाजवूया शंख, मग छाटूया पंख. नाहीच ऐकलं तर मग मारूया टंक. ए पाटला, बघतोस मी आणखीन किती दिवस तू पोलीस पाटील राहतोस ते. हा शिमगा आला का काय? अशी सोंग का काढलेत वेड्यावानी? कांताबाई, हे दोघही, यो नंदी आणि भैरव, दोघही हात आहेत या हिंदूराव पाटलांचे. यांना शेणानं माखवलं त्या कोत्या पाटलानं. यांना म्हणजे आमचंच नाक कापल्यासारखं केलंय त्यानं. नाही भैरव काय बी सांगतो, त्यात कोते पाटलाचा काय बी हात नाही. त्याचा नाही तर मग कुणाचा आहे? अरे त्याचाच आहे. त्या बायकांची आपल्याला बोलायची हिंमत झाली असती का? अहो तो पोलीस पाटील म्हणजे शिर्डीचा स्वतःला राजा समजतोय. अरे हाड, तारच्या कुत्र्या एवढी बी किंमत नाहीये त्याची. गोळा कुठला. नाही तर काय, पोलीस पाटील कसा असायला हवा? यांच्या वाणी डौलदार, रुबाबदार, हाटच बघा. पाटलीनबाई कशी हवी? आमच्या कांताबाई वाणी. नाही तर ती बायजाबाई. अरे दिसते तरी का पाटलीनबाई? नाही तर काय, आपल्या शेणगोठा करणारी चंद्री सुद्धा तिच्या परीस थाटात असती. पर पाटलीनबाई, अहो तुमची कदर नाही कुणाला. अहो त्या गावातल्या बायका त्या बाईचा बाईला देवीवाने पुसत्यात काय नंदी. हा तिच्यासाठी काय बी करायला तयार असतात त्या. लई झालं. एक वेळ माझा अपमान मी सहन करीन, पण यांना अजिबात सहन होणार नाही. नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. अर्ध्याहून अधिक शिर्डी गाव मिंद आहे आमच्याकडे कर्जापायी. मामलेदार सरकारी कचेरीत उठबस आहे आमची. या शिर्डी गावात रुबाब हवा तर याच घराचा हवा. नंदी, भैरव, ऐका, या ज्या कोणी साळक्या माळक्या असतील ना, त्यांना बजावायचं का सकाळचा पाण्याचा पहिला हांडा इथं हिंदूरावाच्या वाड्यावर यायला हवा. रखमे अग, किती छान सफाई केली. मनाला असं प्रसन्न वाटतंय. आली ग बाई, आमची देवी वाणी बायजाबाई आली. हिचा तर जीव सुकला होता आज तुमचं दर्शन झालं नाही म्हणून. मग काय तर, काय उपाय बाई? आज इतका उशीर काय म्हणून केला? अगं हो ग रखमा, लवकरच यायचं होतं पण कामच संपना. कधी एकदा इकडे येते असं झालं होतं. आणि काय ग देवी वगैरे, मी काय कुणी देवी नाही दर्शन द्यायला. तू मी कुणी वेगळ्या नाहीत, एकच आहोत. तुला कुणाची पूजा करायचीच असेल तर ती या निंबाच्या झाडाची कर. माझं लेकरू संकटात आहे, त्याचं स्वतःकडे ध्यान नाही. तूच त्याचं रक्षण कर. अल्लाह हाफिज रखे. शादीमध्ये पण चला बाबा, संत फकीरांची दुआ मिळाली तर शादी त्योहार होईल. यही बात चांद मियाँ फरमा रहे थे और अब तुम भी. फकीराची दिशा नसते दुल्हे मियाँ. इसीलिए तो आप यहाँ रहे या वहाँ, फर्क क्या पड़ता है? पर आप हमारे साथ शिरडी तक चले तो हमें बड़ा सहारा मिलेगा. शिरडी? हाँ शिरडी, मेरा निकाह शिरडी में है और आपको भी वहाँ आना है. कितनी देर कर दी.
इस बुलावे का कब से इंतजार कर रहा था। बाबा क्या हुआ, आपकी आंखों में आंसू? चांद मियाँ, धूप गांव के चांद पाटिल का नाम दुनिया हमेशा याद रखेगी। ये मेरी जुबान है। जब तक चांद सूरज रहेंगे तब तक तुम्हारा एहसान रहेगा। ये तो आपकी उल्टी बात होगी। एहसान तो आपने किया है हम पे, हमने तो ऐसा कुछ किया ही नहीं। ऐसे नहीं, शिरडी का बुलावा किसकी वजह से मिला? बुलावा येत नव्हता तोपर्यंत जाता येत नव्हतं। आता आला, शिर्डीचा बुलावा आला। किसका बुलावा बाबा, कौन है वहां? सबका मालिक एक। सूर्याच्या कांतीला उठणे लावून तेजस्वी करणे हास्यास्पद आहे। कापुराला अत्तर लावून सुवास देण्याचा प्रयत्न करणे ज्याप्रमाणे फोल आहे, त्याचप्रमाणे आपल्या गुरूंचा बुलावा येण्यासाठी अन्य काहीतरी करणे चुकीचं आहे। आपण फक्त भुंग्याचे अनुकरण करायला हवं। भुंगा नाही का स्वतःच्या शरीराचा किंचितही स्पर्श होऊ न देता फुलातील परागकण घेऊन जातो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा व्यक्तिमत्वाचा अंश न लावता निर्लेप मनाने काम करू लागलो, मनात नवनवीन प्रकाशमान होणाऱ्या स्फूर्तीपर हुकूम वागू लागलो, तर आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होणार। आणि एकदा का गुरु प्रसन्न झाले की मग तेच करता आणि तेच हरता, बाकी कशाचीच गरज नाही। करता हरता गुरु ऐसा। काय रे, तू अजून जागा का? तुम्हाला ठाऊक नाही जागा? तू सांग। हो, चारी बाजून नुसतं जंगल आहे, जनावर फिरतील इकडं, एक तर माणसं खाणारा वाघ आहे,